रोज पुस्तकं वाचता का? का कधी कधी पर्टिक्युलर पुस्तकं वाचता? का पुस्तकच वाचत नाहीत? पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, जर तुमचा माइंडसेट बिझनेसकडे असेल तर ही 7 पुस्तकं तुम्हाला वाचलीच पाहिजेत, कारण ही पुस्तकं तुम्हाला एक वेगळ्याच डायमेन्शनमध्ये घेऊन जातात. पुस्तक नंबर 1, 0 to 1 बाय पीटर थिल. हे पुस्तक तुमचं स्टार्टअप माइंडसेट कम्प्लिटली चेंज करणार आहे. कारण हे पुस्तक आपल्याला शिकवतं की बिझनेस म्हणजे कॉपी करणं नाही, तर स्वतःचं काहीतरी नवीन क्रिएट करणं. 0 to 1 म्हणजे 0 पासून आपलं नवीन काहीतरी बिल्ड करणं, आणि 1 to 100 म्हणजे जे ऑलरेडी आहे त्यालाच रिपीट करणं. पुस्तक नंबर 2, द हार्ड थिंग अबाउट हार्ड थिंग्स बाय बेन हॉरोविट्झ. ही पुस्तक आपल्याला रिअल स्ट्रगल दाखवते. ही पुस्तक इंस्टाग्राम सारखं आपल्याला सक्सेस नाही दाखवत, तर दाखवते की रिअल स्ट्रगल काय असतो आणि किती हार्ड डिसिजन्स घ्यावे लागतात. मग ते प्रेशर असू दे, ले ऑफ किंवा लॉसेस, सगळं काही रिअल आहे. यात सगळे टफ सिच्युएशन टाकले आहेत आणि त्यांना कसं सुंदर प्रकारे हँडल केलं आहे ते तुम्हाला वाचायला भेटेल. पुस्तक नंबर 3, शू डॉग बाय फिल नाईट. ही पुस्तक तुम्हाला रिअल जर्नी दाखवते. ही स्टोरी आहे नायकी फाउंडरची. त्यांच्याकडे सुरुवातीला पैसे नव्हते, स्टेबिलिटी नव्हती. त्यांनी स्ट्रगल केला, खूप रिस्क घेतली आणि त्यांनी बिल्ड केलं वर्ल्डचा सगळ्यात मोठा ब्रँड. ते आपल्याला शिकवतात की सक्सेस सिंपल नाही तर मेसी आणि रिस्की असते. पुस्तक नंबर 4, द वन थिंग बाय ग्रे केलर. ही पुस्तक आपल्याला फोकस या कॉन्सेप्टवरती एक पॉवरफुल मेसेज देते. ही पुस्तक आपल्याला सांगते की फोकस करणं इम्पॉर्टंट आहे कुठलंही काम करताना. तर तुम्ही सगळ्या गोष्टी नका करू, एकच गोष्टींवरती फोकस करा आणि ती गोष्ट तुम्ही बरोबर केली तर बाकीच्या गोष्टीही त्यासोबत होत जातील आणि इझी होतील. पुस्तक नंबर 5, बाय देन बिल्ड बाय वॉकर द बिल्ड. हे पुस्तक सगळ्यात युनिक आहे, कारण ह्याचा जो ऑथर आहे तो आपल्याला सांगतो की तुम्ही बिझनेस सुरू नका करू, तर तुम्ही एक्झिस्टिंग बिझनेस बाय करा, विकत घ्या. त्यांचं असं म्हणणं आहे की बिझनेस विकत घेतल्यामुळे तुमचा स्ट्रगल टाईम सगळा कमी होतो आणि तुम्ही जर स्मार्ट बिझनेसमॅन आहात तर तुम्ही बिझनेस सुरू नाही करत तर तो एक्वायर करता. पुस्तक नंबर 6, द चॅलेंजर सेल बाय मॅथ्यू डिक्सन. ही सेल मास्टरी बुक आहे. ही बुक सांगते की कस्टमरला इम्प्रेस करून नाही तर एज्युकेट करून सेल करा. जो सेलर कस्टमरला नवीन पर्स्पेक्टिव्ह देतो तो सगळ्यात जास्त सक्सेसफुल सेलर असतो. पुस्तक नंबर 7, युअर नेक्स्ट 5 मूव्स बाय पॅट्रिक बेट डेव्हिड. या पुस्तकात ऑथर आपल्याला सांगतो की चेस सारखा बिझनेस असतो, तुम्हाला नेक्स्ट 5 मूव्स प्लॅन करावे लागतात. हे सगळे पुस्तक फक्त वाचण्यासाठी नाही तर तुमचं कम्प्लीट थिंकिंग चेंज करण्यासाठी आहे.